तर दीक्षा ही आयुष्यातली एक अशी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी भक्त गुरूंसमोर आत्मसमर्पण करत असतो. दीक्षाकाली भक्त करे आत्मसमर्पण. आत्मसमर्पण याचा अर्थ आहे शरणागती, फुल सरेंडर. तर जर दीक्षा ही आर्टिफिशियल सरेंडर म्हणजे कृत्रिम शरणागती किंवा पार्शियल सरेंडर म्हणजे आंशिक शरणागतीच्या स्तरावरती होत असेल तर अशा भक्ताकडं, अशा शिष्याकडं गुरुनिष्ठा येण्याचे चान्सेस फार कमी असतात जर त्यानं त्याच्यावरती काम केलं नाही तर. म्हणून दीक्षा घेताना व्यक्तीनं गुरूंना पूर्णपणे समर्पित असायला हवं, तर संबंध ज्ञान जे आहे ते आपल्या हृदयामध्ये प्रकट होईल. दीक्षेच्या वेळी किंवा दीक्षेनंतर गुरु जे असतात ते शिष्यामध्ये संबंध ज्ञान प्रकाशित करत असतात. म्हणजे मी कोण आहे, गुरु कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण कोण आहेत, माझा गुरूंसोबत संबंध काय आहे, माझा भगवान श्रीकृष्ण यांच्यासोबत संबंध काय आहे, माझा वैष्णवांसोबत संबंध काय आहे, माझा या जगाशी काय संबंध आहे, हे संबंध ज्ञान हृदयामध्ये प्रकट होणं फार महत्वाचं असतं. म्हणून दीक्षा घेताना आपली शरणागती फार महत्वाची आहे. हरे कृष्ण. हरे कृष्णा हरे कृष्ण.